महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलला राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहे। या जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून 16 मार्चला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे। मागच्या 5 वर्षात राज्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली आहे। शिवसेनेत फूट झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसही विभागली गेली आहे। त्यामुळे मवियाकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवरती जातील का, पार्थ पवारांना संधी मिळणार का, अशा चर्चा सुरू आहेत। या सगळ्यांसोबत चर्चा आहे ती भाजपकडून कोणाला संधी मिळणार याची। संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या सर्वाधिक जागा येऊ शकतात, पण त्याचबरोबर भाजपमध्ये इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। मागच्या काही वर्षात भाजपकडून आयाराम नेत्यांना राज्यसभा किंवा विधानसभेवरती संधी देण्यात आली आहे। यामुळे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते काहीसे नाराज असल्याचे चित्र आहे। आता या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा अशा नेत्यांना संधी दिली जाते की यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जातं, याकडे सर्वांचं लक्ष आहे। भाजपकडून राज्यसभेसाठी किती जणांना संधी मिळू शकते, या जागांसाठी कोणकोणत्या नावांची चर्चा आहे, त्यामागची राजकीय समीकरण काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 2 एप्रिल 2026 ला राज्यातून निवडून गेलेले 7 राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, फौजिया खान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे। इथे जर महायुतीकडून 6 आणि मवियाकडून एकच उमेदवार रिंगणात आला तर ही निवडणूक बिनविरोध होईल, पण मविया किंवा महायुतीने एक उमेदवार एक्स्ट्रा मैदानात उतरवला तर मात्र राज्यसभेची निवडणूक होईल। सध्याची परिस्थिती पाहिली तर राज्याच्या विधानसभेचं संख्याबळ हे 286 इतकं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीत एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असणार आहे। विधिमंडळाचं संख्याबळ पाहता 7 जागांपैकी 6 जागा महायुतीला मिळतील तर एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते। त्यामुळे महायुतीचे अधिक खासदार राज्यसभेत जातील। राजकीय वर्तुळात भाजपला 4 जागा तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आता निवडणुकांमध्ये भाजप कोणाला संधी देणार, कोणाच्या नावांची चर्चा आहे आणि कोणाचा पत्ता कट होणार, समजून घेऊया। रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते सध्या भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर आहेत। त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी आठवले यांनी नुकतीच भाजप नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे। त्यामुळे मूळ भाजपचे नसले तरी वर्षानुवर्षे भाजपला साथ देत दलित समाजाची वोट बँक भाजपकडे वळवण्याच्या मुद्द्यावर आठवलेंना राज्यसभेवर संधी मिळू शकते। जिथे सत्ता तिथे आठवले असं समीकरण वर्षानुवर्ष राहिल्यामुळे आठवलेंच्या माध्यमातून दलित समाजाला नाराज करण्याची रिस्क भाजप घेणार नाही। त्यामुळे एक जागा आठवलेंच्या पारड्यात पडू शकते। आता आजवरचा भाजपचा इतिहास पाहता भाजप एखाद्या खासदाराला पुन्हा राज्यसभेवर संधी देत नाही। त्यामुळे भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळणार नाही असं सांगितलं जात आहे। त्यांच्या ठिकाणी वंजारी समाजातून शिक्षण किंवा उद्योग क्षेत्रातून एखादं धक्कादायक नाव पुढे येऊ शकतं। वंजारी समाजातून राज्यसभेवर जाणारं हे नाव फडणवीसांच्या सहमतीने येईल हे नक्की। यासोबतच भाजपचा रिपीट न करण्याचा नियम एका व्यक्तीच्या बाबतीत बदलू शकतो असं बोललं जात आहे। धैर्यशील पाटील यांची राज्यसभा कारकीर्द संपुष्टात येणार आहे, पण धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते। या व्यतिरिक्त धैर्यशील पाटील हे रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं नेतृत्व आहे। रायगडमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि सोबतच शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे। अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद कमी होऊ नये यासाठी धैर्यशील पाटील यांना बळ देणं भाजपला गरजेचं आहे। धैर्यशील पाटील हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे एका सुशिक्षित आणि संयमी मराठा नेत्याला राज्यसभेवर पाठवून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। धैर्यशील पाटील हे माजी आमदार असून त्यांचे वडील PN पाटील हे शेकापचे दिग्गज नेते होते। त्यांच्या माध्यमातून भाजपला शेकापची मतं स्वतःकडे वळवण्यात यश मिळत आहे। ही मते भविष्यातील निवडणुकांसाठी महत्त्वाची असतील। धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट। रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई विमानतळ प्रभाग अधिसूचित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती 3री मुंबई बांधली जाणार आहे। यासाठी रायगड जिल्ह्यात भाजपचं नेतृत्व असणं गरजेचं आहे। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी केंद्राकडूनही ज्या नावांची चर्चा आहे त्यात पहिलं नाव आहे विनोद तावडेंचं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्या तावडेंचं तिकीट महाराष्ट्रात कापण्यात आलं त्याच तावडेंनी 2024ला मोदींची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे तावडेंनी 5 वर्षात गाठलेला पल्ला फार मोठा होता। दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक आणि भाजपच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत गेल्या 5-6 वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर राहिलेले तावडे भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाचे नेते मानले जातात। जवळपास गेली 6 वर्ष विनोद तावडे हे पक्षाच्या संघटनेत काम करत असून
संसदीय राजकारणात नाहीयेत, त्यामुळे राज्यसभेची हीच निवडणूक पुन्हा एकदा तावडेंना संसदीय राजकारणात आणू शकते। आज तावडे राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत राज्यातील निवडणुकांमध्ये सक्रिय असतात। मात्र सध्या राज्य स्तरावरील काही नेत्यांशी त्यांचे संबंध बरे नाही असं सांगितलं जातं। तरीही तावडे यांचे पक्षातील स्थान लक्षात घेता त्यांची इच्छा असेल तर त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकतं। केंद्राकडून पुढे येणारं दुसरं नाव असू शकतं ते रावसाहेब दानवेंचं। रावसाहेब दानवे हे 5 वेळा लोकसभेवर निवडून आलेले अनुभवी नेते आहेत। यंदा मात्र ते पराभूत झाले। त्यांनी केंद्रात रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलंय। अशा ज्येष्ठ नेत्याला लोकसभेतील एका पराभवामुळे राजकारणातून बाजूला करणं भाजपला परवडणारं नाहीये। रावसाहेब दानवे यांची बोलण्याची शैली आणि मित्रपक्षांच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध हे देखील रावसाहेब दानवे यांच्या नावाच्या चर्चेमागचं एक कारण असू शकतं। दानवेंसोबतच राज्यसभेच्या माध्यमातून लोकसभेत पराभूत झालेल्या नेत्यांना भाजप बळ देण्याची शक्यता आहे। यात रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव आघाडीवर आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव झाला। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निंबाळकरांनी जोरात कमबॅक केलं आणि विरोधकांना धूळ चारली। सोबतच या मतदारसंघात निंबाळकरांचं स्वतःचं एक संघटन आहे। त्यांना राज्यसभेवर पाठवून भाजप हा मतदारसंघ आणि माढ्याचा कार्यकर्ता आपल्याकडेच राहील याची खबरदारी घेऊ शकतो। देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जाणारे रणजित निंबाळकर यांना राज्यसभेवर पाठवून सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपला फायदा होऊ शकतो। यासोबतच सुजय विखे पाटील यांची सुद्धा चर्चा आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा नगर दक्षिण मतदारसंघातून पराभव झाला। हा पराभव पक्षासाठी आणि विखे कुटुंबासाठी मोठा धक्का होता। पण सुजय विखेंना राज्यसभेवर पाठवून भाजप आपल्या पराभूत झालेल्या पण प्रभावी नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे असा संदेश देऊ शकतो। नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे। सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि कॅबिनेट मंत्री आहेत। या कुटुंबाची ताकद पक्षाशी जोडून ठेवण्यासाठी आणि सुजय विखे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकतं। भाजपकडून राज्यसभेवर एका महिलेला संधी दिली जाऊ शकते। यात भाजप विजया रहाटकर यांना संधी देण्याची शक्यता आहे। विजया रहाटकर या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत। राजस्थान सारख्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे। विजया रहाटकर यांनी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 2 वेळा यशस्वीपणे काम पाहिले आहे। विजया रहाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रातील एका सुशिक्षित आणि कर्तृत्ववान महिला नेत्याला संसदेत पाठवून भाजप महिला मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करू शकतो। यासोबतच भाजपकडून आदिवासी महिला नेत्या म्हणून दिंडोरीच्या माजी खासदार भारती पवार यांना देखील संधी मिळू शकते। भारती पवार या लोकसभेत पराभूत झाल्या असल्या तरी त्यानंतर त्यांनी तामिळनाडू, मेघालय, मिझोरम या राज्यांमध्ये पक्षाचं संघटन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या भारती पवार यांना राज्यसभेची संधी मिळू शकते। तुम्हाला काय वाटतं, भाजप राज्यसभेवर कोणाला संधी देईल? आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।